स्वतःला सर्वात आधी आहे तसं स्वीकारणं आणि ज्या कमतरता स्वतःमध्ये आहेत त्यावरती सतत काम करत राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही आनंद डिझर्व करता? तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद असायलाच हवा. म्हणून आनंदी राहायचं म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचं आहे ते ध्येय शोधायचं. जेव्हा असं एखादं ध्येय आपल्याला सापडतं ना, जे दररोज आपल्याला थोडं लवकर उठण्यासाठी आणि रोज रात्री आपल्याला थोडं उशिरापर्यंत जागं ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतं, ते ध्येय म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. तेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. त्याच्या मागे लागायचं, त्याच्यासाठी सतत काम करत राहायचं, म्हणजेच स्वतःला आनंदी ठेवायचं. माझ्या आयुष्यामध्ये मी हे शिकली आहे की जितकं आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो, जितकं आपण स्वतःवरती काम करतो, आपल्या स्वतःच्या आयुष्याचं एक ध्येय शोधतो किंवा एक ध्येय निर्माण करतो आणि त्याच्या मागे हात धुवून लागतो, त्याच वेळी आपण जास्तीत जास्त आनंदी असतो. ठराविक गोष्टी असतात, ठराविक लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्या आनंदावरती विरजण पडतं. आपला आनंद क्षणात नाहीसा होतो. पण मग त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं आहे आणि अशा लोकांच्यापासून, अशा व्यक्तींपासून, अशा परिस्थितींपासून स्वतःला किती दूर ठेवायचं आहे हे आपल्याच हातात आहे. कधीकधी आपल्याला असे लोक किंवा अशी परिस्थिती समजायला, उमगायला वेळ लागतो. पण जेव्हा वेळ लागतो त्यावेळेला माझा आनंद नाहीसा झाला हे म्हणण्यापेक्षा मला आता समजलंय की मी कोणासोबत राहिलं पाहिजे आणि कोणासोबत नाही राहिलं पाहिजे. मला आता हे समजलंय की मी कोणाकडून अपेक्षा केली पाहिजे आणि कोणाकडून अपेक्षा केली नाही पाहिजे. ह्यामध्ये आनंद मानायचा, ना की आनंदावरती माझ्या विरझण पडलंय म्हणून दुःख करून घ्यायचं. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितींचा जेव्हा अभ्यास करायचा असतो त्यावेळेला आपल्याला असे काही अनुभव घ्यावे लागतात ज्यामुळे आपला आनंद नाहीसा होतो. पण त्यामध्ये सुद्धा आपला एक आनंद दडलेला असतो की इथून पुढे आपल्याला ठराविक गोष्टींपासून, ठराविक लोकांपासून आता दूर राहायचं आहे आणि ते आता मला समजलंय आणि त्या समजण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं. ते कारण शोधलं की आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. फक्त आपण आनंद शोधत नाही. कोणाचंही आयुष्य अगदी सुंदर, छान नसतंच ना. आपल्याला वेगवेगळ्या अनुभवांमधून जावंच लागतं आणि ते अनुभव आपल्याला कशासाठी येतात? त्या अनुभवामधून आपण काय शिकतो? जर आपण त्या अनुभवांमधून काही शिकलोच नाही तर मग आयुष्यात आपण कधीच आनंद सेलिब्रेट करूच शकणार नाही. जेव्हा आपल्याला एखादा वाईट अनुभव येतो त्यावेळेला त्यामधून आपण काहीतरी शिकतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे चालतो. जेव्हा आपण शिकतो त्याच वेळेला आपण स्वतःवर काम करतो आणि पुन्हा त्याच पद्धतीचा अनुभव आपण आपल्या आयुष्यामध्ये घेत नाही, कारण ज्या चुका आपण केलेल्या असतात त्या चुका आपण पुन्हा करत नाही. लोकांपासून लांब राहिलो तरच आपण आनंदी आहोत का? अजिबातच नाही. आपल्याला आपल्या ध्येयावर काम करायचंच आहे, दिवस रात्र काम करायचं आहे. पण कधीकधी लोकांमध्ये जाणं सुद्धा गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला समजणार कसं की आजूबाजूला चाललंय काय? आपण समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये कसं वावरलं पाहिजे, कोणाला किती महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्याला त्यांच्यासोबत वावरल्यामुळेच तर कळेल ना. अर्थातच आपण त्यांच्यासोबत किती वावरलं पाहिजे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सगळी कामं सोडून आपण त्यांच्याच सोबत राहायचं आहे का? लोकांसोबतच राहायचं आहे का? तर नाही. पण काही वेळेला आपल्याला जावं लागेल, भेटावं लागेल, बोलावं लागेल. काही वेळेला आपल्या आनंदामध्ये समोरच्याला सहभागी करून घ्यावं लागेल. त्याच तर वेळेला कळेल ना की आपल्यासाठी कोण आनंदी आहे आणि कोण नाही ते. स्वतःला समाजापासून तोडायचं नाही आहे, स्वतःचं ध्येयसुद्धा सोडायचं नाही आहे. हे सगळं करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण याच गोष्टींमधून आपण भरपूर काही शिकत असतो. प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती भेटते त्यावेळेला ती असं म्हणलीच पाहिजे की तू मागच्या वेळीपेक्षा आता वेगळी वाटतेयस, तुझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. इतकं आपल्याला स्वतःवरती काम करायचं आहे. जसे आपण आज आहोत त्यापेक्षा उत्तम आपण उद्या असायलाच हवं आणि उद्यापेक्षा अतिउत्तम आपण परवा असायलाच हवं. स्वतःला त्रास द्यायचा नाही आहे, स्वतःवरती प्रेशर आणायचं नाही आहे की नवीन नवीन गोष्टी शिक म्हणून.
फक्त आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याचं बारीक निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणामधून येणाऱ्या अनुभवांमधून आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. आजूबाजूला काहीही झालं तरी माझा आनंद नष्ट होता कामा नये, कारण माझा आनंद माझ्या स्वतःमध्ये आहे, माझ्या कार्यामध्ये आहे. स्वतःला अशा एखाद्या कार्यामध्ये झोकून द्यायचं ज्यामधून आपल्याला फक्त आणि फक्त आनंदच मिळेल. तिथे सुद्धा चॅलेंजेस असतील, तिथे सुद्धा अडचणी असतील, तिथे सुद्धा गोष्टी हातात येता येता राहतील, पण तरी देखील त्या कार्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्या सगळ्या स्ट्रगलमध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे. का सांगू? कारण त्या स्ट्रगलमधून आपण घडतोय, आपल्यामध्ये बराच सकारात्मक बदल होतोय, आपण नवनवीन गोष्टी शिकतोय. त्या कार्यामध्ये जेव्हा आपण पडतो, एखादं ध्येय जेव्हा आपण ठरवतो, त्या ध्येयप्राप्तीकडे जात असताना ज्या ज्या अडचणी आपल्याला येतात त्या अडचणी आपल्याला घडवतात. ध्येयप्राप्तीपर्यंत जात असताना जे अनुभव आपल्याला येत आहेत त्या अनुभवांमधून त्या अनुभवांचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी करायचा आहे, स्वतःला सर्वोत्तम बनवण्यासाठी करायचा आहे. अर्थात आपण कधीच सर्वोत्तम बनू शकत नाही, पण आपण सर्वोत्तम बनण्यासाठी रोजच्या रोज 100 नाही 200% प्रयत्न केलाच पाहिजे. तर आणि तरच आपण आनंदी राहू शकतो. एक कार्य निश्चित करणं, तुमच्या आनंदापेक्षाही महान असलेलं एक कार्य स्वीकारणं, ज्या कार्यामध्ये तुम्ही तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा प्रत्येक श्वास गुंतवायला आनंदानं तयार आहात, असं एक कार्य हाती घेणं, यामध्येच जीवनाची जगण्याची सार्थकता आहे. तुम्हाला माहिती आहे, जे असामान्य लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो त्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटतं की अरे, यांच्या आयुष्यामध्ये काही दुःख नसेल का, यांना काही अडचणी येत नसतील का? पण तसं नाही आहे. ते असामान्य लोक प्रत्येक गोष्ट असामान्य ध्यास घेऊन करतात. ते सामान्यच असतात, पण ते प्रत्येक गोष्ट करताना असामान्य पद्धतीने करतात. एक असामान्य दृष्टिकोन ते ठेवतात आणि म्हणूनच ते त्यांच्या जीवनामध्ये असामान्य होतात. जेव्हा आपण एक सामान्य गोष्ट असामान्य पद्धतीने करतो ना, त्यावेळेला इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा असामान्य होतो आणि आपली सुद्धा गणना असामान्य लोकांमध्ये होते. फक्त आपण सगळ्या गोष्टी, सगळ्या अडचणी ज्या आपल्याला येत आहेत त्याकडे असामान्य दृष्टिकोनातून पाहायचं आणि त्याचा तोडगासुद्धा असामान्य काहीतरी काढायचा. आता दृष्टिकोन जर आपण असामान्य ठेवला तरच आपण काहीतरी असामान्य करू शकणार आहोत. लहान लहान गोष्टी असतात, लहान लहान अडचणी असतात, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आपला रोजचा आहे ना तो सोडायचा आणि जरा काहीतरी वेगळा विचार करून पाहायचा, म्हणजेच आपला दृष्टिकोन असामान्य होणार आहे. आणि हे आपोआप होणार आहे का? अजिबात नाही. यासाठी आपल्याला ठरवून तसं करावं लागणार आहे. आता इतकं ठरवून आयुष्य जगायचं का? इतकं सगळं करायचं का? का नाही करायचं? हाच तर आनंद आहे ना. करायला नको? बऱ्याचदा आपण म्हणतो अरे इतकं ठरवून वागायचं, मग त्याचा काय उपयोग? अरे वागलंच पाहिजे ना, ठरवूनच वागलं पाहिजे, ठरवूनच सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला चांगल्या सवयी लागत नाहीत तोपर्यंत त्या ठरवूनच लावल्या पाहिजेत. एकदा का त्या सवयी आपल्या आयुष्याचा भाग झाल्या ना, मग तिथे काही ठरवायला लागत नाही. अगदी सहजचरित्या आपण असामान्य गोष्टी करायला लागतो. फक्त सुरुवातीचा थोडा काळ आहे ना, तिथं आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. स्वतःच्या मागे लागून स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणं, स्वतःचा दृष्टिकोन बदलणं, स्वतःच्या विचारांवरती काम करणं, स्वतःवर काम करणं, यामध्ये सुद्धा खूप आनंद आहे. जेव्हा आपण त्यामध्ये पडतो ना, तेव्हाच तो आनंद आपल्याला अनुभवता येतो. आणि म्हणूनच मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची आहे की स्वतःच्या मागे लागा आणि तो जो आनंद आहे ना, स्वतःला घडवण्याचा जो आनंद आहे ना, तो खूप वेगळा आहे. त्याचा अनुभव घ्या. जेव्हा आपण स्वतःला घडवायला सुरुवात करतो त्यावेळेला आपला ऑरा चेंज व्हायला लागतो, क्लीन व्हायला लागतो आणि आपल्या आजूबाजूचे नकारात्मक ज्या घटना असतात, नकारात्मक जे लोक असतात ते आपोआपच आपल्यापासून दूर होतात. आणि खरंच हे खरं आहे, जेव्हा आपण स्वतःवरती काम करतो ना त्याच वेळेला आपल्याकडे उत्तम गोष्टी अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते आणि ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या आपोआपच आपल्यापासून दूर व्हायला सुरुवात होतात. हां, त्या कशा पद्धतीने दूर होतात हे आपण नाही ठरवू शकत, पण होतात. बऱ्याच नकारात्मक गोष्टी, बरेच नकारात्मक लोक आपोआपच आपल्या आयुष्यातून जातात.
त्यामुळे तिथे वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत ना, त्याचं आनंदाने स्वागत करायचं आहे आणि स्वतःवरती काम करण्याचा जो आनंद आहे ना, त्याचा अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एकदा का होईना घेतलाच पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती आहे. आजचा पॉडकास्ट इथंपर्यंत ऐकल्याबद्दल खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर काम करण्याचा आनंद लुटा.